आत्तापर्यंतच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण एका वेळेला एक टॉपिक पाहत आलो. .NET इन्स्टॉल केलं, डेटाबेस इन्स्टॉल केला, वेब API इन्स्टॉल केला आणि रन केला आणि ब्लेझरची वेबसाईट इन्स्टॉल केली आणि रन केली. आता काय झालंय, ते वेब API आणखीन ब्लेझरची वेबसाईट हे एकटे एकटे चालत आहेत, पण ते एकमेकांशी बोलत नाही आहेत अजून. ब्लेझरच्या वेबसाईटला APIच्या मधनं डेटा येत नाही आहे. ओके, तर ते जे फायनल प्लंबिंग आहे ते आपण या शेवटच्या व्हिडिओमध्ये आता कव्हर करायचा प्रयत्न करू. ओके, मी इथे VM चालू करतो. कदाचित मी मागे पण हे बोललेलो आहे, परत एकदा बोलतो. हे VM असल्यामुळे जी .NETची साईट म्हणजे वेब APIची साईट आणि ब्लेझरची साईट त्या ज्या मी रन करतो त्या सेशन पुरत्या त्या अस्तित्वात असतात. व्हर्च्युअल मशीन बंद केलं की त्या बंद पडतात, म्हणून त्या मला परत चालू कराव्या लागतात. डेटाबेसची सर्व्हिस म्हणून युनिक्समध्ये रजिस्टर्ड आहे. म्हणून ती VM चालू झाली की आपोआप चालू होते. जर प्रॉपर सेटअप करायचं असेल तर आपल्याला हे करायला लागतं, काय म्हणतात त्याला, इंजिनेक्स वगैरेचा जो वेब सर्वर आहे किंवा अपाचे वेबलॉजिक वगैरे असं कोणीतरी वापरावं लागतं, जेणेकरून ती वेबसाईट परसिस्ट होईल, म्हणजे ती मशीन चालू झाली की लगेच आपोआप चालू होईल. पासवर्ड टाकतो. ओके, मशीन चालू झालेलं आहे. आपण आता काय करू, त्या दोन्ही गोष्टी परत चालू करू आणि चालू म्हणजे कन्फर्म करू त्या रन होत आहेत ना असं. ओके, UI बघू फार फार तर. ठीक आहे, इथे आपण होपफुली मी कुठेतरी कमांड सेव्ह करून ठेवल्या असतील तर त्या आपल्याला वापरता येतील. इथे एक आहे, Ctrl+C. ठीक आहे, ब्राउझरमध्ये जाऊन पाहूया. 8080. ठीक आहे, वेबसाईट चालू आहे आपली. ओके, आता हे परत मी टर्मिनलला जातो. ही इथे अशीच रनिंग ठेवूया आपण आणि अजून एक टर्मिनल विंडो ओपन करूया. त्याच्यानंतर इथे ls. आता आपल्याला जायचंय APIच्या ls .NET cd .API. इथे पब्लिश मध्ये असणार आहे आपलं. ठीक आहे, इथे पण बहुतेक कमांड मी ठेवलेली आहे कुठेतरी. ही आहे, Ctrl+C, टर्मिनल, राइट क्लिक, पेस्ट, एंटर. डेटा येस, बरोबर आहे.
.NET API DLL URLs HTTP इथे कोलन पाहिजे. ठीक आहे. परत ब्राउझरमध्ये जाऊ, इथे जाऊ, त्याच्यानंतर इथे API क्लायंट, ह्या क्लायंटचा डेटा आलेला आहे. म्हणजे आपली वेबसाईट पण चालू आहे आणि API पण चालू आहे, पण ते एकटे एकटे चालू आहेत. डेटा येत नाही आहे, मी कशावरनं सांगू शकतो? समजा मी क्लायंट्सला गेलो तर इथं काहीच येत नाही आहे बघा, 0. पण इथे जर गेलो तर इथे हे 1 नंबरचा क्लायंट आलेला आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ डेटाबेस म्हणजे API चालू आहे, पण तो याला मिळत नाही आहे. आता याचं जे कन्फिगरेशन आहे ब्लेझरच्या वेबसाईटचं, की API कुठे अवेलेबल आहे ते आपण पाहूया. ते अजून एक ही UI ची विंडो आहे ना, ही बंदच करूया कारण त्याचा काय उपयोग नाही. Ctrl+C. ओके. इथे एलएस केलं. इथे ॲप सेटिंग्सची जी फाईल आहे ती आपल्याला एडिट करावी लागणार आहे. तर आपण इथे एडिटरमध्ये जाऊ. फाईल एक्सप्लोररमध्ये जाऊनच ओपन करूया. ते बरं पडेल. /var www.ui www.root app settings, डबल क्लिक. एक मिनिट. ओपन विथ टेक्स्ट एडिटर, ओपन. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपलं हे कुठे रनिंग आहे आता, 7072 रनिंग आहे. 7072. ओके. आणि हे जे 7072 म्हणजे हे 72 पाहिजे. आणि लोकल होस्ट हे जे शब्द आहे हा काय म्हणतात त्याला, आपलं विंडोजचं जे नॉमेनक्लेचर आहे त्याच्यामध्ये बसतो, युनिक्समध्ये नाही येतो. तर युनिक्समध्ये IP ॲड्रेस द्यायला लागतो. आपण टर्मिनल विंडोमध्ये जाऊ. 127.0.0.1.70.72 127.0.0.1:70.72 आणि API. ठीक आहे. ही फाईल सेव्ह करूया. ऑब्विसली आपल्याला त्याची परमिशन नसणार आहे. नशीब. आय होप ती फाईल सेव्ह झाली आहे. आपण इथे परत जाऊन ओपन करून बघू. राईट क्लिक, ओपन विथ टेक्स्ट एडिटर, ओपन. सत्तर 72 ठीक आहे, झालेली आहे फाईल. ओके. ठीक आहे. आता आपण काय करू, परत टर्मिनल विंडोमध्ये जाऊ आणि जिथे थांबवलेली वेबसाईट आहे ती परत चालू करू. ओके. म्हणजे तो नवीन ॲप सेटिंग फाईल वाचून ती साईट चालू करेल. त्याने चालू केलेली आहे. आपण इथे जाऊ आणि इथे एक रिफ्रेश मारू. ओके. दोन्ही आलेलं नाही आहे. F12 दाबूया. नेटवर्क, कन्सोल बघूया. कन्सोल काय म्हणतंय. 127.72 API सेटिंग्स. आपण इथे क्लिक करू.
सिक्युअर कनेक्शन फील्ड. एक सेकंद, आपण इथे काय राहिले ते बघूया जरा. सी फायरफॉक्स. ओके, इथे आहे HTTP, इथे HTTP. हे मी बंदच करतो. बंद करतो. हे चालू आहे. http:// 8080. हे बरोबर आहे. F12 तो तिकडे HTTPS करतोय का? ओके, एक सेकंद. आपण त्या परत फाईलमध्ये जाऊन बघू. राईट क्लिक, ओपन विथ टेक्स्ट एडिटर, ओपन. तिथे HTTPS असेल तर आपल्याला काढून टाकावं लागेल. HTTPS आहे इथे, बरोबर आहे. आपलं काय एस नाही आहे आत्ता. सेव झालं. परत इकडे जाऊ, हे बंद करू, परत नवीन साईट उघडू. होम 8080. ओके, आता काही एरर आली नाही. तुम्हाला लक्षात आलं असेल खाली एरर येत होती आत्तापर्यंत. हे सेटिंग्ज आलेले आहेत. ओके, आता नाहीतरी हे सगळं केलंच आहे तर मी थोडा हा डेमो देतो. आणि आता इथे क्लायंट्स केले की इथे क्लायंट्स आले सगळे. ओके, तर इथे एडिट आणि डिलीट असं ते ऑप्शन्स दिलेले आहेत. तर कुठल्याही क्लायंटच्या पुढे मी असं क्लिक करून तो क्लायंट एडिट करू शकतो. ओके, तर याच्यामध्ये असं बरंच काय 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 केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी QR कोड असं केलेलं आहे. ते बहुतेक युनिक्स असल्यामुळं तो प्रॉब्लेम येत असावा. एकच सेकंद बघूया आपण एरर काय आली. हां, मला वाटलंच ते GDI जो असतो तो युनिक्सवरती चालणार नाही, ते विंडोजवरती चालतंय. एनिवे ठीक आहे. त्याच्यानंतर सेटिंग्समध्ये मी कसं केलं आहे की आता सपोज क्लायंट्सला गेलो. तुम्ही आता इथं मोबाईल नंबर दिसतोय. हा मोबाईल नंबर कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिसावा ते सेटिंग्स कंट्रोल करतं, असं केलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा मोबाईल नंबर आहे, तर हा 2x5 म्हणजे दोन दोन आकड्यांच्या पाच पाच सेट्स असतं. तर काही लोकांना समजा 5चे 2 लागत असतील, किंवा हा असा फॉर्मॅट केला. ओके, किंवा असा केला. ओके, समजा हा असा केला फॉर्मॅट मी आणि सेव्ह केलं, अप्लाय केलं. तर त्या सेटिंग जर तुम्ही बघितलं तर 998 म्हणजे 3 3 आणि 4 असं केले. 3 3 आणि 4 3 4. तिथे क्लायंट्सला गेलो तर बघा इथे हा फॉर्मॅट तिथे चेंज झाला, असं केलेलं आहे. तर समजा सेटिंग्सला गेलो, त्याच्यानंतर मी समजा म्हटलं की मला फॉन्ट हा फॉन्टचा पण प्रॉब्लेम असेल, कारण जे फॉन्ट्स तिकडे असतात विंडोजमध्ये ते युनिक्समध्ये असतीलच अशी काही गॅरंटी नाही. हा इथे आहेच ऑलरेडी. हा नाही आहे, हा पण नाही आहे, हा पण नाही आहे. हा आहे, कारण हे थोडं काहीतरी चेंज झालं.
तर हे असं लगेच तिथं ते चेंज होतं आणि इथे मी अप्लाय म्हटलं आणि मग क्लायंट्सला गेलो की हे वरचा हा फॉन्ट चेंज होऊन जातो, असं ते केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर सेटिंग्समध्ये गेलो, त्याच्यानंतर मास्टर्स इथे सॅल्युटेशन. ह्याच्यामध्ये कसं केलं आहे की सॅल्युटेशन्सचं हे मास्टर आहे, त्याच्यानंतर त्याला डिफॉल्ट कुठलं हवं आहे ते सांगायची सोय आहे. आता म्हणजे थोडक्यात काय याचा अर्थ की समजा मी क्लायंट्समध्ये गेलो, इथं न्यू म्हटलं तर इथे ड्रॉपडाऊनमध्ये मिस्टर आपोआप सिलेक्ट होऊन येतं. ओके. आता सपोज मी सॅल्युटेशनमध्ये गेलो, त्याच्यानंतर मी डॉक्टरला डिफॉल्ट केलं, समजा मी याला एडिट केलं, याला डिफॉल्ट हा म्हटलं आणि सेव्ह म्हटलं. ओके. तर हे सेव्ह केल्यानंतर आता तुम्ही जे इथं बघितलं तिथं मिस्टरचं जे इज डिफॉल्ट होतं ते ऑफ झालं, आणखीन डॉक्टरचं इथे ऑन झालेलं आहे. ओके. आता जर मी समजा क्लायंट्समध्ये गेलो आणि इथे न्यू म्हटलं तिथे डॉक्टर येईल असं. तर बेसिक मला सांगायचा मुद्दा हा आहे की जनरली ॲप्लिकेशन्स लिहिताना जेवढा कंट्रोल तुम्हाला युजरला देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न करत जावा. जेव्हा जेव्हा युजरला असं वाटतं की आपण सिस्टीम कंट्रोल करू शकतो तेवढं त्याला ते सोयीचं जातं, एवढंच, बाकी काही नाही. ते हे लगेच सेटिंग इथे चेंज होतं. ओके. त्याच्यानंतर आपण इथे समजा हा एक कुठला तरी क्लायंट घेतला, त्याला डिलीट म्हटलं, तर डू यू वॉन्ट टू डिलीट धिस क्लायंट. ओके. तर तो क्लायंट डिलीट झाला. असं ते सगळं केलेलं आहे. एनिवे, आय होप तुम्हाला कळालं असेल आणि हे तुमच्या लक्षात आलं असेल की पूर्णपणे मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजी स्टॅक आपण वापरला, डॉटनेट वापरलं, एसक्यूएल सर्व्हर वापरला, ब्लेझर वापरलं, कम्प्लीट डॉटनेट मायक्रोसॉफ्ट टेक स्टॅक वापरून तो तसाच्या तसा आपण युनिक्सवरती इन्स्टॉल केला आणि सक्सेसफुली रन केलेला आहे. ओके. तर थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की जे मायक्रोसॉफ्टचं अगोदर ओ एस डिपेंडन्सी होती ती आता बऱ्यापैकी नष्ट करण्यात त्यांना यश आलेलं आहे आणि ते त्यांनी सक्सेसफुली आता डॉटनेट आणि एसक्यूएल सर्व्हर ह्या गोष्टी युनिक्सवरती मायग्रेट केलेल्या आहेत. त्यामुळं ही एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि बेसिक याचा फायनान्शियल ॲस्पेक्ट असा असतो की कॉर्पोरेट लेवलला म्हणा किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये म्हणा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम खूप महाग पडते. त्या मानाने युनिक्स तर फ्रीच आहे जर तुम्ही इन्स्टॉल केली तर. आणखीन त्यामुळे त्याची ऑपरेटिंगची जी कॉस्ट आहे ती कमी होते. त्या अर्थाने आता डॉटनेट एस क्यू एल सर्व्हर हा सगळा टेक स्टॅक युनिक्सवरती तसंच्या तसं तुम्ही रन करू शकता. ते डेमॉन्स्ट्रेट करणं हे ह्या व्हिडिओ कोर्सचं उद्दिष्ट होतं आणि ते मी सक्सेसफुल इथे करून दाखवलेलं आहे. ओके. चलो, थँक्यू. हे आपण आता बंद करू.